हॉटेलपेक्षा भारी झाली. कशी झाली? अप्रतिम. सर मृदुल सांग कशी आहे बिर्याणी? मृदुल टेस्ट करतोय प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स नक्की काय एक नंबर. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता हा व्लॉग आपला दुसरा आहे, कारण पहिली व्हिडिओ आपली खूप मोठी झाली आहे. तर आपल्या दुसऱ्या व्लॉगची रेसिपी असणार आहे प्रॉन्स बिर्याणी. तर आपण बघूया प्रॉन्स बिर्याणी कशी बनवतात. का प्रॉन्स बिर्याणी बनवतोय तर त्याचं साहित्य बघून घेऊया काय काय आहे. 3 टॅमॅटो घेतले आणि 2 कांदे घेतले, अद्रक पेस्ट 2 चमचे घेतले, तळलेला कांदा घेतला, एक कोथिंबीर घेतले, पुदिना घेतलाय, कढीपत्ता घेतलाय आणि प्रॉन्स. आणि 1 किलो प्रॉन्स आहे. त्यासाठी किती किलो राईस आहे? 1.5 किलो तांदूळ घातले, बिर्याणी मसाला, हळद आणि 2 चमचे बिर्याणी मसाला, चिकन बिर्याणी मसाला. मिक्सरला वाटते. काही लोक असेच टॅमॅटो वगैरे करतात, पण मी आता हे वाटून घेते. बिर्याणीला मसाला चांगला लागला पाहिजे म्हणून हे वाटून घेतले, कांदा आणि टॅमॅटो. बिर्याणीसाठी टोप ठेवलाय गॅसवर. टोप जरा तापू द्या. आपण तेल टाकूया त्याच्यात. जरा तेल जास्त टाकायचं. तेल टाकून घेऊया टोपात. बिर्याणीसाठी कढीपत्ता टाकायचा. आणि टोमॅटो प्युरी. कांदा पुरून सगळं चांगलं खमंग भाजून घ्यायचं. टोमॅटो आणि कांदा. आता आलं लसूणची पेस्ट पण आपण टाकूया. जरा चांगलं खमंग होऊ दे तुला. मला जरा तेल कमी वाटते, मी थोडंसं टाकते तेल. थोडं पण तेल अजून ऍड करतोय. गमगमीत झाली पाहिजे बिर्याणी. कच्चटपणा जांभळा कांद्याचं झालं पाहिजे. A few moments later. आता हे चांगलं भाजलेलं आहे, लालसर झालेलं आहे. त्यात जराशी मी कोथिंबीर ॲड करते, जरा पुदिना ॲड करते. पुदिना ॲड करते, जरा परतून घेते. जरा तिखट मसाला घेतलाय 2 चमचे. तिखट मसाला, गरम मसाला घेतलाय, चिकन बिर्याणी मसाला आणि हळद घेतली. ते सगळं टाकून घेते. जरा खमंग येऊ दे त्याला. मस्त मसाला एकदम ग्रेव्हीचा. आता आपण प्रॉन्स घेतले, ते पण त्याच्यात ऍड करूया. प्रॉन्स एकदम असे अख्खेच टाकलेत बिर्याणीमध्ये. आता मस्तपैकी फ्राय करून घेऊया. मस्त पडतोय इकडे. संडी आज मसाल्याचं पाणी पण आपण त्यात ऍड करूया. ॲड करते जराशी. घेतलेले ते हळद मसाला, चिकन बिर्याणी मसाला. जरा लिंबू ॲड करते. जरा लिंबाचा रस थोडा, 1 लिंबूचा रस ॲड केला. अख्खा लिंबूचा रस. चिकन बिर्याणीला आपण दही लावतो, पण याला दही नाही लावत, त्याच्यात लिंबू टाकतात. आता हे मंद आचेवर जरा शिजू दे. जरा झाकण मारूया आपण. आपण भात आपण आधीच नितळून घेतलेला आहे. बासमती राईस एकदम थोडा कच्चा ठेवलाय. जास्त शिजवायचा नाही.
आपल्याला पुन्हा वाफ द्यायची आहे त्याला. आमच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, तुम्हाला आम्ही दाखवतो प्रॉन्स बिर्याणी. आता ह्याच्यात मीठ टाकायचं ग्रेव्हीमध्ये. मीठ ॲड केले आपल्या चवीनुसार. जरा आता शिजवून घ्यायचं आहे. आता मस्तपैकी फ्राय करून घेऊया. A few moments later. आपली ग्रेव्ही झाली आहे बहुतेक 10-15 मिनटं झाली. ग्रेव्ही एकदा आपण चेक करूया. ग्रेव्ही आता मस्त झालेली आहे. जरा गॅस घालवते, तर आपण लेअर लावूया. जराशी काढून थोडी घेते, ग्रेव्ही याच्यात काढून घ्यायची. वरून टाकायची आहे ना आपल्याला. आणि मध्ये राईस, खाली ग्रेव्ही मध्ये राईस, परत वरती ग्रेव्ही. थोडी ग्रेव्ही यात काढली. आता हा राईस आपण आपल्या बिर्याणीच्या टोपात टाकूया. म्हणजे आपण थर लावून घ्यायचे. बिर्याणीला जसे लेअर लावतो तसे लेअर लावून घ्यायचे. हा एक किती पाऊण किलो तांदूळ आहे ना? हो, पाऊण किलो बासमती राईस. बासमती राईस आहे. हे बघा मस्त लेअर लावले. जरा कांदा टाकायचा, ऑनियन फ्राय केलाय आपण. कांदा, नंतर कोथिंबीर आणि थोडा पुदिना. पुदिना. वरून जरा तूप सोडते. तूप लावायचं वरती. तूप टाकले. तुपाचा मस्त फ्लेवर येतो ओरिजिनल. जरा कलर मारते. केसरचं पाणी आपण ॲज अ कलर म्हणून त्यात ॲड करायचं. आणि केसरचा फ्लेवर पण मस्त लागतो बिर्याणीला. सर्व केसर वॉटर आहे. आपण परत थोडं राईस त्यात ॲड करायचं आहे. नाही, परत आपण थोडं राईस. अरे कहना क्या चाहते हो? परत आपण थोडी कोलंबी ॲड करूया वरती. त्यानंतर परत आपण राईस. भात अजून आहे याच्यात. थोडा भात आहे अजून इकडे. थोडं राईस, खाली ग्रेव्ही, वरती राईस, परत ग्रेव्ही. त्यानंतर हे ऑनियन फ्राय केलेला पुदिना वगैरे, तूप वगैरे टाकून सर्व ॲड करायचं. थोडं राईस राहिला, तो निथळत ठेवलेला पण ॲड करायचा आहे. मस्त आहे. आता पुन्हा कांदा टाकायचा आहे तळलेला. तळलेला कांदा टाकूया आपण. पुदिना, पुदिना. कोथिंबीर. मस्त फ्लेवर येणार त्याला. आणि आपण नंतर लास्टला आपण कोळसा वगैरे पण ॲड करायचा आहे, कोळसाचा फ्लेवर येण्यासाठी. तूप टाकले. कोळसा जर आपण तापत ठेवली, एक बस झाला कोळसा. परत केसरचा फ्लेवर, केसरचं पाणी. मस्त आता बिर्याणीला कलर आला आहे आपला. केसर ॲड केल्यानंतर परत आपण ग्रेव्ही ॲड करूया. कोलंबी ॲड करते. आपला कोळसा रेडी होतोय फ्लेवर देण्यासाठी. आता पुन्हा भात टाकते. परत सगळं संपून टाकायचं ना आता. हां, सगळा भात इथे टाकला. आपण भात ॲड करूया. त्यानंतर आपण वरती राहिलेलं कोथिंबीर, कांदा, पुदिना सगळं ॲड केलेलं आहे. तूप टाकूया. साजूक तूप, गोवर्धन. आणि हे परत गॅसवर ठेवायचं. आता पुन्हा गॅसवर ठेवायचं परत आहे. गॅसवर ठेवायचं. तर मस्तपैकी आपण कोळसा लाल करून घेऊया आपल्या बिर्याणीमध्ये थोडा फ्लेवर द्यायला. हे काय करतोय, 1 चमचा तूप टाकले. आपण आता ह्याला दम द्यायचं आहे. जरा दम पेटका द्यायचं बिर्याणीला. कोळसा कोळसा आपण टाकून याच्यात टाकून झाकून ठेवायचं. मस्त तंदुरी सारखा फ्लेवर येतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही जड वस्तू ठेवा आणि हे पॅक करून ठेवायचं. पॅक करून ठेवा. थोडा वेळ पॅक करून ठेवा. जरा बारीक गॅसवर ठेवा. 10-15 मिनटं. तर मित्रांनो, आपलं सर्व जेवण आता तयार झालं आहे. बघा, प्रॉन्स बिर्याणी मस्त सुगंध येतोय. तर आपण बिर्याणी ट्राय करूया. आपण भाकरी आणि खेकडा आणि सुरमई ट्राय करून झालं आहे. तर प्रॉन्स बिर्याणी ट्राय करूया. प्रॉन्स बिर्याणी जबरदस्त. आणि सर्व करून घेऊया आणि तुम्हाला दाखवूया टेस्ट. आता बिर्याणी ट्राय करूया. प्रॉन्स बिर्याणी मस्तपैकी. खूप गरम आहे. प्रॉन्स घेऊया.
हॉटेलपेक्षा भारी झाली ना. कशी झाली? अप्रतिम, भारी ना एकदम मस्तपैकी. तर ह्या चांगल्या प्लेट आहेत. हे पत्रा, कारण आमच्याकडे पाणीच नाही आलं आज. ह्या 2 प्लेट आम्हाला, आम्ही दोघांना घेतले फक्त, आणि यांना पत्रावळ्या दिले. सर मृदुल सांग कशी आहे बिर्याणी. मग टेस्ट करतोय प्रॉन्स बिर्याणी. प्रॉन्स नक्की काय एक नंबर. बाबूने बिर्याणीला जोर घेतली आहे मस्तपैकी. आता बाबू बघा कडक मस्त मस्त. One eternity later. गाईस बाबूच्या अंगावर आली आहे बिर्याणी. काय आलं नको, जाम झालाय तो. बायगन सकाळी 5 रात्री 3 विषय